मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 21 नंबरची कविता या काळाच्या भाळावरती या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातलं अ आहे, नवीन स्वप्न साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे. उत्तर, नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कवी सांगत आहे की तू या काळाच्या भाळावर तुझ्या कर्तृत्वाच्या तेजाचा टिळा लाव. तुझ्या कष्टातून या ठिकाणी मानवतेचा मळा फुलव. रोज तू नवीन स्वप्ने पहा. तुझ्या स्वप्नांपर्यंत जाणाऱ्या वाटेवर काटे असले तरीही तू पुढे जात राहा. कितीही संकटे आली तरीही मागे फिरू नको. अंधाराला दूर करून सगळीकडे तुझ्या तेजाचा प्रकाश पाड. असे प्रयत्न कवी स्वप्न साकार करण्यासाठी सांगत आहे. आ, पानकळा नाचत केव्हा येईल असे कवीला वाटते. उत्तर, काट्यामधल्या वाटामधून जेव्हा तू चालत पुढे पुढे जाशील तेव्हा या वाटा तुला पाऊस भरल्या नभाकडे अलगद घेऊन जातील. तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यास मदत करतील. तेव्हा उन्हाच्या झळा सरून जातील आणि पानकळा नाचत येईल असे कवीला वाटते. ई, नवीन दिशा शोधायला कवी का सांगत आहे. उत्तर, नवीन दिशा शोधल्यावर त्या वाटांवरून नवीन वारे, नवीन उषा सापडतील. तुझ्या कार्यातून धरणीवर असणाऱ्या शिळा गाऊ देत. प्रश्न दुसरा, आणि फुलू दे तुझ्या श्रमातून मानवतेचा इथे मळा या ओळीचा अर्थ सांगा. उत्तर, नवीन तरुण पिढीने अपार कष्ट करून नवविचारांची बाग फुलवायला हवी. अथक परिश्रम घेऊनच इथला माणुसकीचा मळा फुलणार आहे. तेजस्वी विचारांचे शिंपण करून कष्टाने मानवतेचा मळा फुलवावा अशी कवीची अपेक्षा आहे. पुढचा प्रश्न, तुमची इतरांना मदत होईल असे कोणते चांगले काम तुम्ही करू इच्छिता ते सविस्तर लिहा. उत्तर, माझी इतरांना मदत होण्यासाठी मी समाजसेवक बनून समाजाची सेवा करीन. समाजसेवक बनल्यामुळे मला समाजातील लोकांच्या समस्या समजतील, त्यांचे प्रश्न समजतील आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. पुढचा प्रश्न, कवितेतील मानव रोज नवी स्वप्ने पाहतो, तशी तुम्ही कोणकोणती स्वप्ने पाहता. उत्तर, देशातील अंधश्रद्धा नष्ट व्हावी, विषमता पूर्णपणे नष्ट व्हावी, जातीभेद नष्ट व्हावेत, सर्वांची स्वप्ने पूर्ण व्हावीत, सर्वांच्या जीवनात आनंद नांदावा, राष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावे. पुढचा प्रश्न, खालील तक्त्यात अ गटात कवितेच्या ओळी दिल्या आहेत. ब गटात ओळीचा अर्थ लिहा.
मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तक्ता दिला आहे, त्याचं हे उत्तर आहे. तर मी इथे डायरेक्ट लिहित आहे. तुम्ही हे उत्तर पाहून तुमच्या पाठ्यपुस्तकातील तक्ता पूर्ण करू शकता. अ आहे सूर्यफुलांच्या फुलवी बागा. उत्तर, सूर्यफुले ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतीक असतात, जणू ती सूर्याचे तेज आपल्यात साठवत असतात, त्याचप्रमाणे तू उजळून तुझा प्रकाश सर्व घराघरात पसरू दे, असे कवीला वाटते. आ, काट्यामधल्या वाटामधून चालत जातो पुढे पुढे. उत्तर, काट्यामधल्या वाट्यामधून म्हणजे अडचणींच्या मार्गामधून तू पुढे पुढे चालत राहा. स्वप्न साकार करताना येणाऱ्या अडचणीवर मात करून पुढे पुढे जात राहा. ई, अंधाराला तुडवीत जाऊन घेऊन ये तू नवी पहाट. उत्तर, जीवनात येणाऱ्या दुःखरूपी अंधाराला तू तुझ्या पायदळी तुडवत जा आणि नवीन विचारांची पहाट घेऊन ये. ई, उंच आभाळी घेऊन झेपा काढ शोधुनी नव्या दिशा. उत्तर, उंच आभाळात भरारी मारून म्हणजे उच्च विचारांच्या आभाळात भरारी मारून तू जीवनाच्या नवीन दिशांचा शोध घे. पुढचा प्रश्न, पुढील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधा व लिहा. कपाळ, भाळ, प्रयत्न, यत्न, आकाश, आभाळ, पृथ्वी, धरा, सकाळ, उषा, दगड, शिळा. पुढचा प्रश्न, कवितेतील शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. उत्तर, टिळा, मळा, करी, घरी, खळाखळा, पानकळा, धरणी, करणी. देऊन, जाऊन, पहाट, ललाट, दिशा, उषा, नेतील, जातील. मुलांनो, या स्वाध्यायाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. हा स्वाध्याय तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.